श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण कथा. भृशुंडी ऋषींची कथा. एकदा इंद्रसहस्रपूर नामक नगरावरून विमानातून चालले असता एका श्वेतकुष्ठ झालेल्या सेवकाची नजर त्या विमानावर पडली. त्यामुळे इंद्राच्या विमानाची गती कुंठित झाली व ते त्या राज्यात उतरले. त्या राज्यात शूरसेन नामक राजा राज्य करीत होता. राजाने इंद्राची भेट घेतली. त्यांचे यथोचित स्वागत करून व कुठून आलात त्यांची चौकशी केली. तेव्हा इंद्राने भृशुंडी ऋषींची भेट घेऊन आल्याचे सांगितले. त्यावर राजाने भृशुंडी ऋषी कोण आहेत याची चौकशी केली. त्यावेळी इंद्राने राजाला भृशुंडी ऋषींची कथा सांगितली. दंडकारण्यानंद नावाचे एक नगर होते. तेथे एक कोळी राहत असे. तो अतिशय दुष्ट होता. तो चोऱ्या करायचा, लोकांना अनेक प्रकारचा त्रास द्यायचा. एके दिवशी तो कोळी शिकारीसाठी अरण्यात गेला होता. श्वापदांच्या मागे धावून तो पुरता दमला. मग फिरत फिरत एका सरोवरापाशी आला. ते सरोवर गणेश तीर्थ म्हणून प्रसिद्ध होते. त्याने तेथे स्नान केले आणि तो माघारी वळला. समोरून मुद्गल ऋषी गजाननाचे नामस्मरण करीत येत होते. त्यांचा वध करून चीजवस्तू लुबाडावी असा विचार करून त्याने खडग उपसले. तर काय आश्चर्य, त्याने उगारलेले खडग खाली गळून पडले. त्यावेळी ऋषींची सौम्य, शांत, तेजस्वी मुद्रा पाहून त्यांच्या मनाला एक वेगळेच समाधान लाभले. कोळ्याने मुद्गलाचे पाय धरले. तो म्हणाला, हे विप्रा, मला क्षमा कर. मी अत्यंत पापी आहे. पण आज तुझ्या दर्शनाने माझे मन शांत झाले. माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होणे हा गणेश तीर्थातील स्नानाचा आणि तुझ्या तपश्चर्येचा पुण्य प्रभाव आहे. मी तुला शरण आहे. तू माझा उद्धार कर. धीवराची ती कळवळ्याची वाणी ऐकून त्यांचे मन द्रवले. त्यांनी आपल्या वरद हस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला. आपल्या हातातील काठी तेथे जमिनीत रोवली आणि म्हणाले, धीवरा, तू गणेशाय नमः या षडाक्षरी मंत्राचा अहोरात्र जप कर. मी परतून येईपर्यंत किंवा या शुष्क काठीला पाणी येईपर्यंत तू तुझे जपानुष्ठान चालू ठेव. तुझे कल्याण होईल. धीवराने त्याचे म्हणणे ऐकले. मुद्गल ऋषी निघून गेल्यावर तो त्या काठी शेजारीच आसन घालून बसला. त्याच्या तपश्चर्येच्या पुण्यप्रभावाने काठीलाही अंकुर फुटला. त्याच्या स्वतःच्या अंगाभोवती वारूळ वाढले. त्यामधून गणेश मंत्राचा मंद ध्वनी ऐकू येत असे. कालांतराने मुद्गल ऋषी त्याच अरण्यातून अन्यत्र जात होते. त्यांना एकाएकी धीवराची आठवण झाली. शोध घेत ते काठी पुरलेल्या स्थानी आले. तिचे एक विस्तीर्ण वृक्षात रूपांतर झाले होते. त्याच्या मुळाशी एक भले मोठे वारूळ होते. त्यामधून गणेशाय नमः असा मंत्र जप ऐकू येत होता. आतमध्ये तपोमग्न धीवराची तेजस्वी मूर्ती दृष्टीस पडली. मुद्गल ऋषींनी आपल्या कमंडलूतील अभिमंत्रित जल त्यांच्यावर शिंपडले. त्यामुळे तो भानावर आला. त्यांच्या भुवयांच्या मधून गणपतीसारखीच एक सोंड उत्पन्न झाली होती. ते त्यांचे बदललेले स्वरूप पाहून मुद्गल ऋषींनीही आश्चर्य वाटले. धीवराने डोळे उघडले. समोर आपल्या गुरुदेवांना पाहून तो अतिशय आनंदित झाला. भ्रूमध्यामध्ये सोंड निघाली म्हणून त्यांनी धीवराचे भृशुंडी असे नाव ठेवले. ते म्हणाले, वत्सा, तुझ्या तपश्चर्येने मी अगदी संतुष्ट झालो आहे. गणेशाची आराधना करताना तूही गणेश स्वरूपच झाला आहेस. भृशुंडीला आशीर्वाद देऊन मुद्गल ऋषी मार्गस्थ झाले. मग तो तेथेच आश्रम बांधून राहू लागला. त्याने पुन्हा तपश्चर्या आरंभिली. असे 100 वर्षे लोटली. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले. आपल्या आराध्य दैवताला सन्मुख पाहून भृशुंडी धन्य धन्य झाला. गणपतीने त्याला आशीर्वाद दिला. गणपती म्हणाले, हे मुनी, हे स्थान नामल क्षेत्र म्हणून प्रख्यात होईल. येथील माझ्या मूर्तीच्या दर्शनाने भाविकांना मोक्ष मिळेल.
भ्रूशुंडी ऋषींची कथा ऐकून शूरसेन राजाला मोठे समाधान वाटले. राजाने पुढे इंद्राचे विमान बंद पडण्याचे कारण विचारले व ते पुन्हा कसे सुरू होईल यावरही उपाय विचारला. इंद्राने सांगितले की तुझ्या राज्यात कोणी संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे 1 वर्षाचे पुण्य येथे अर्पण केले तरच विमान उड्डाण करेल. ते ऐकून शूरसेनाला मोठे नवल वाटले. तो म्हणाला, देवराज, संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे याविषयी सविस्तर सांगा. यावर इंद्राने शूरसेनाला संकष्ट चतुर्थी व्रताचे महात्म्याची कथा सांगितली. कृतवीर्यास पुत्रप्राप्ती. प्राचीन काळी कृतवीर्य नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला. सुगंधा ही त्याची पत्नी. या राजाला यश, कीर्ती, ऐश्वर्य यापैकी कसलीच कमतरता नव्हती. पण पुत्रसंतान नसल्यामुळे हे राजदाम्पत्य नेहमी दुःखी असे. त्या राजाने राज्याची धुरा प्रधानांकडे सोपवली आणि सुगंधा राणीला बरोबर घेऊन तो अरण्यात निघून गेला. ते दोघे तेथे वायुभक्षण करून आणि झाडावरचे गळून पडलेली पाने खाऊन दृढतेने तपश्चर्या करू लागले. कृतवीर्य व सुगंधा यांची अवस्था पाहून नारदांना दया आली. ते त्वरेने स्वर्गलोकी गेले. तेथे त्यांनी कृतवीर्याच्या पित्याची भेट घेतली. त्यांना सर्व हकीकत सांगितली व ते पुढे म्हणाले, त्यांना पुत्र लाभ व्हावा म्हणून तूच काहीतरी कर. त्यायोगे त्यांचाही जीव वाचेल आणि तुलाही गती मिळेल. नारदांकडून आपल्या पुत्राचा व सुनेचा वृत्तांत ऐकून त्याचे काळीजच गलबरले. तो सत्यलोकी गेला व ब्रह्मदेवाला म्हणाला, हे विधाता, कृतवीर्य हा माझा पुत्र सुशील, सदाचारी आणि ईश्वर भक्त आहे, पण त्याला पुत्र सुख नाही असे का? ब्रह्मदेव म्हणाले, हे राजा, तुझा पुत्र पूर्वजन्मी सोम नामक अत्यंज होता. तो लोकांना लुबाडून व त्या प्रसंगी हत्या करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत असे. एके दिवशी त्याने 12 ब्राह्मणांना ठार केले. त्या दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती. त्याने दिवसभर काहीही खाल्ले नाही. रात्री चंद्रोदयाच्या सुमारास लुटलेले धन तो लपत-छपत घरी घेऊन आला. आपला पुत्र गणेश याला नावाने हाका मारून दरवाजा उघडण्यास सांगितले. चंद्रोदयानंतर स्नान करून त्याने परिवारासह भोजन केले. अशा प्रकारे माघातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्याच्याकडून नकळत उपोषण, गजाननाचे नामस्मरण व चंद्रोदयानंतर भोजन हे सगळे व्रताचरण घडले. त्या पुण्यप्रभावाने या जन्मी तो राजकुळात जन्माला आला. त्याला राजवैभव प्राप्त झाले. पण हातून घडलेल्या ब्रह्महत्येमुळे त्याला संततीचे सुख लाभले नाही. म्हणून त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत आचरण करावे. या व्रतरूपी श्री गणेश सेवेने त्याच्या पूर्व पातकांचा नाश होऊन त्याला पुत्र लाभ होईल. ते ऐकून कृतवीर्याच्या पित्यास परमानंद झाला. त्याने विधात्याकडून संकष्टी चतुर्थी व्रताचे सर्व विधी समजावून घेतले व मग कृतवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. पित्याच्या आज्ञेनुसार कृतवीर्याने त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या व्रतपुण्याईने गणपतीची कृपा होऊन त्याला एक पराक्रमी पुत्र झाला.